आकाशवाणी मुंबई केंद्र. जागतिक कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची मुलाखत आता प्रसारित करत आहोत. लोकांचा लढवय्या पर्यावरणशास्त्रज्ञ. आज ऐकूया मुलाखतीचा भाग पहिला, पुण्यातील बालपणीच्या आठवणी. मुलाखत घेतली आहे प्राध्यापक अनिल गोरे यांनी. ऐकूया तर जागतिक कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. नमस्कार, माझं नाव अनिल गोरे. मी पुणे विद्यापीठामध्ये संख्याशास्त्र विषयाचा प्राध्यापक आहे आणि मी प्रोफेसर माधव गाडगीळ यांच्याबरोबर गेली 20 वर्ष या नात्या स्वरूपामध्ये एकत्र काम करतो आहे. त्यामुळे आज माधव गाडगीळ यांची मुलाखत घेण्यात मला खूपच आनंद आहे. माधव, आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. म्हणजे तुझा जन्म कुठला? पुण्याचा. आणि लहानपणी सगळं पुण्यातच गेलं का? सगळं. पहिलं घर कुठलं? ते पहिल्यापासून हे लॉ कॉलेज रस्त्यावर फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या जवळ घर आहे ते तिथेच. आणि मग पहिली शाळा कुठली? प्राथमिक विद्या मंदिर ही याच्यावरती भांडारकर इन्स्टिट्यूट रस्त्यावरती आहे. असं. सॉरी, बालशिक्षण मंदिर. त्याचं नाव आहे बालशिक्षण मंदिर. ही गरवारे हायस्कूल वगैरे त्यांची शाळा आहे. आणि नंतर प्राथमिक विद्या मंदिर मॉडर्न हायस्कूलची प्राथमिक शाळा, त्याच्यात पहिली 2 वर्ष. आणि मग शाळेमध्ये आता मॉडर्न हायस्कूलच्या प्राथमिक विद्या मंदिरात जायचं कसं? पहिल्यांदा बसने जायचो, पण तेव्हा तर काय, ज्या क्षणी सायकल यायला लागली तेव्हापासून सायकलवर जायला लागलो. माझ्या लक्षात नाही, असं 4वी-5वी पासून केव्हा तर सायकलने जायला लागलो. कारण सध्या मुलांना शाळेत पोहोचवण्याचे प्रश्न फार आहेत. रिक्षा जास्ती रहदारी बसायची, काही नाही, आणि सायकल मारत सगळेच जायचे, खुशीत जायचो. पण पहिली दुसरीच्या वेळेला सुद्धा नाही, तेव्हा त्या 4वी-5वी काहीतरी मला नक्की लक्षात नाही. बरं. आणि मग घरचं वळण कसं होतं? म्हणजे आई संस्कार म्हणून काय करायची? संस्कार असे म्हणजे धार्मिक काही वातावरण अजिबात नव्हतं. आईचा थोडाफार होता धर्मावर विश्वास, वडिलांचा अजिबात नव्हता. पण उत्साहाने सणबीड करायचे सगळे गणपती. परंतु दुसरं काही, उदाहरणार्थ वडिलांनी मुलांची मुंज करायची नाही. विविक्षित जातींचीच मुंज होते, आपण जात मानायची नाही. त्यामुळे असे संस्कार तर अजिबातच नव्हते. त्यामुळे खास दुसरे संस्कार म्हणायचे तर वडिलांना वेगवेगळ्या विषयांच्यात, निसर्गाच्यात, त्यांच्या सहकार चळवळीत, अशा अनेक गोष्टीत मनापासून आस्था होती. त्यामुळे त्यांचं ते चालायचं पुष्कळ, आणि खुशीत त्याच्याबद्दल घरात एक कल्पना पुष्कळ यायची. त्यावेळी मी अगदी लहान असताना प्रवरानगरला वगैरे सहकारी साखर कारखाना सुरू करायची खटपट चालली होती. तिकडे आम्ही जायचो प्रवरानगरला. नागपूरला आमचं एक, माझे आजोबा वारल्यावर वडिलांच्या आईने एक संत्र्याचा मळा बनवला होता छोटासा नागपूरच्या बाहेर, त्याच्यावर जायचो. त्यामुळे शेती, ग्रामीण भागाशी तसं पुण्यात राहून सुद्धा पुष्कळ संपर्क होता. असं. मग तुमच्या घरी आता वडील उच्चपदस्थ होते, घरी अनेक थोरा मोठ्यांचा वावर असेल, मग त्यावेळेला रीत कशी होती? म्हणजे मुलांनी आसपास रेंगाळलं तर चालत होतं का? बैठकीच्या ठिकाणी मुलांनी फारसा असू नये, चिल्ड्रन शुड बी सीन नॉट हर्ड वगैरे, वडिलांचं शिस्तीबाबत काय होतं? शिस्त म्हणजे आता उदाहरणार्थ त्यावेळी लहान असताना मला आठवतं, हे संयुक्त महाराष्ट्र समितीचा जो अहवाल, समितीतर्फे जो अहवाल बनवला गेला, तो लिहायची जी त्यांची उपसमिती होती, त्याचे माझे वडील अध्यक्ष होते. त्यामुळे त्या चर्चेत अनेक लोक, सगळ्याच पक्षांचे, भाऊसाहेब हिरे काँग्रेसचे त्याच्यात बराच भाग घ्यायचे, शंकरराव देव, डांगे, नागा गोरे, सेम जोशी, हे सगळे यायचे, चर्चा वगैरे चालायची. तेव्हा आम्ही आत्म गंमत म्हणून या लोकांची ऐकायचो, पण बाहेर काही त्याच्यात आम्ही जायचो नाही. पण तसे वडिलांच्या ओळखीचे पुष्कळ अर्थशास्त्रज्ञ, संख्याशास्त्रज्ञ, सुद्धा महाल, नोबीस, हे ते यायचे. ते आमच्या घरी राहायला यायचे. तेव्हा ते घरी राहायला यायचे तेव्हा
घरातल्या त्यांच्याबरोबर गप्पा मारायचे, जेवायचे. त्यावेळी काही मुलांना वेगळं ठेवायचं नाही. असं काही नव्हतं. त्यातलं असं काही आठवतं का की अमुक माणसाचं काहीतरी बोलणं लक्षात राहिलं किंवा अमुक प्रसंग लक्षात राहिला, असं काही आठवत आहे का? असं एक लिओन टीएफ म्हणून जे MIT मध्ये अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत, ते एकदा आलेले होते. असेच काही परिसंवाद चालला होता गोखले इन्स्टिट्यूटमध्ये. ते आमच्या घरी राहत होते. तेव्हा ते गप्पा मारताना म्हणले, तू काय करणार आहेस? तर मी म्हटलं, मला पक्षापेक्षांच्यात खूप रस वाटतो, मी जीवशास्त्राचा अभ्यास करायचा प्रयत्न करतो. तेव्हा ते म्हटले, शहाणा आहेस बाप, तू चांगला हुशार असला आणि विशेषतः त्याला त्याच्या क्षेत्रात यश मिळालेलं असलं तर मुलाने जरा दुसरंच काही केलेलं बरं असतं. उगीच अर्थशास्त्र वगैरे डोक्यात धरलं नाही, असं छान गोष्ट आहे. पण आपल्याकडे तर परंपरा अशी आहे की पुष्कळदा पित्याच्या वाटेनं मुलगा वाटचाल करतो, किंबहुना पित्याच्या भावविश्वामध्ये देखील आपण गेलो, त्याच्या एक पाऊल पुढं आपल्या मुलानं आपल्या क्षेत्रात जावं अशी आकांक्षा, कल्पना असते. तुमच्या बाबतीत तसं नव्हतं? नाही, वडिलांची तशी काही म्हणजे तसा माझा थोरला भाऊ अजित, सगळ्यात थोरला भाऊ, तो अर्थशास्त्रात MA होऊन पण नंतर तो टाटा आयर्न अँड स्टील कंपनीमध्ये बिझनेस एक्झिक्युटिव्ह म्हणून जन्मभर राहिला. सुलभा बहीण, ती अर्थशास्त्रात पूर्ण वडिलांच्या बरोबरीनेच अनेक वर्ष गोखले अर्थशास्त्र संस्थेत वगैरे तिने काम केलं. परंतु अशी काही त्यांची अपेक्षा मला वाटतं अजिबात नव्हती. निदान माझ्या बाबतीत किंवा माझा दुसरा भाऊ पुरुषोत्तम, तो ॲग्रिकल्चरल कॉलेजात गेला आणि मग मी जीवशास्त्राचा अभ्यास केला. आम्हाला त्यांनी कधीच असं सुचवलंही नाही आणि त्यांना या गोष्टीची पुष्कळ आवड होती. त्यामुळे त्यांनाही नंतर विशेषतः मी इकॉलॉजी हा विषय निवडून त्याच्यात PhD वगैरे केल्यावरती ते मोठ्या खुशीने या विषयाची चर्चा करायचे, त्या विषयाबद्दल विचारायचे. कारण ह्या विषयाची आवड लागायचं एक कारणही होतं की त्यांना ह्याची अनेक आवड होती आणि त्या विषयातली खूप चांगली पुस्तकं, हॉल्डेन, जुलियन हक्सली अशा लोकांनी लिहिलेली स्वतः वाचण्यासाठी त्यांच्याकडे मोठा संग्रह होता आणि ती मी लहानपणापासून वाचली होती. त्यामुळे हा विषय मी निवडला, याच्याबद्दल ते खुशीत होते. त्यांनी कधीच सुचवायचाही प्रयत्न केला नाही की तू काही वेगळं कर. अच्छा. आणि पुढचं म्हणजे आपल्याकडं साधारणपणे शिक्षित वर्गामधली मुलं बायोलॉजी विषय घेतला की सामान्यपणे डॉक्टर होणार अशी कल्पना असते आणि साधारणपणे डॉक्टरीला प्रवेश मिळाला नाही तर मग अन्य पर्याय असं लोक करतात. तर आपल्या बाबतीत काय झालं मग? नाही, डॉक्टरीची तशी मला काहीच आवड नव्हती आणि आमचे काका मुंबईला होते आणि ते म्हणजे वडिलांचे खास जवळचे होते. ते सर्जन होते, फार CS होते, तसे पूर्ण यशस्वी होते. त्यांचं आमचं खूप जाणं येणं असायचं. आम्ही अनेकदा सुट्टीला मुंबईला त्यांच्याकडे जाऊन राहायचोही. त्यामुळे तसं एका दृष्टीने पाहिलेलं होतं पण मला त्याचं आकर्षण कधीच वाटलं नव्हतं. आणखीन वडील शिक्षण क्षेत्रात असून इतक्या खुशीत आहेत, तसं त्यांना पूर्ण यशस्वी होते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात शास्त्रज्ञ झालं तर त्याच्यात काहीतरी कमी, डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा IAS हे जास्त वरचं आणि त्यामुळे जास्त आकर्षक किंवा त्याच्यात जास्त पैसे मिळतील म्हणून जास्त आकर्षक असं काहीच आमच्या घरात वातावरण नव्हतं. पहिल्यापासून मला एकूण निसर्ग निरीक्षणाची, पक्ष्यांचं निरीक्षण करायची आवड लागली आणि त्यामुळे मी ठरवलं जेव्हा जीवशास्त्र करायचं तेव्हा वडिलांनी उत्तेजन दिलं. माझे तसे मला मार्क उत्तम मिळाले होते. त्या वर्षी जो B ग्रुप असायचा आमच्या वेळी त्याच्यात पुणे विद्यापीठात नक्की आठवत नाही, काहीतरी 3रा वगैरे माझा क्रम होता आणि त्याच्याबरोबर मला खेळायची आवड होती. मी युनिव्हर्सिटीच्या ॲथलेटिक्स टीममध्ये होतो, कॉलेजच्या तर होतोच. त्यामुळे त्याचेही काहीतरी 1% मार्क मिळाले असते. त्यामुळे जवळजवळ मला पहिल्या क्रमांकाने प्रवेश मिळाला असता BJ मेडिकल कॉलेजात. पण मी अर्जही केला नाही. आणखीन वडिलांनी कधीच म्हटलं नाही तू अर्ज कर किंवा त्याचा विचार कर, आईनी काही म्हटलं नाही.
त्यामुळे तो प्रश्नच उद्भवला नाही. नंतर दुसरेच कॉलेजातलेच मला जरा आश्चर्य वाटलं, कॉलेजातले बायोलॉजी शिकवणारे अध्यापकच नंतर म्हणायला लागले काय तू वड्यासारखा BSc ला आलास. मला वाटलं त्यांना आनंद वाटेल किंवा खुशाल विद्यार्थी BSc ला आला समजा. तुमच्या वेळेला इंग्रजी माध्यमाच्या शाळा असं काही प्रकरण होतं का? होत्या, म्हणजे त्यावेळी सुद्धा दस्तूर हायस्कूलमध्ये आमच्या घराच्या जवळच राहणारी काही काही मुलं जायची इंग्रजी माध्यम मुद्दाम शिकायला म्हणून. माझे चांगले मित्रही त्याच्यात एक दोन होते. परंतु वडिलांना मराठी भाषेचं माध्यमाचं विशेष प्रेम होतं, त्यामुळे तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुद्दाम घालायचं सोडाच, उलट त्यांनी कॉलेजात सुद्धा मी मराठी विषयाच्या ऐवजी जर्मन घेतलं तर ते म्हणलं तू कशाला मराठी सोडून जर्मन खास घेतोयस. त्यामुळे त्यांना वाटत होतं मी तेव्हा सुद्धा BSc ला सुद्धा जो ऐच्छिक विषय होता त्याच्यात मराठी चालू ठेवा. पण अर्थात ते काही जास्त बोलले नाहीत. मी वेगळी भाषा शिकावी म्हणून गंमत म्हणून जर्मन घेतलं होतं. परंतु त्यांना माध्यम मराठी सोडायला त्यांनी मुलाला कधीच घातलं नसतं, कारण त्या वयात काही ते मुलं ठरवत नाहीत. बरोबर आहे. तुमच्या आसपासची जी घरं होती त्याच्यामध्ये एक घर म्हणजे कर्वे कुटुंबाचं, तर त्यांचं तुमचं काय येणं जाणं होतं? भरपूर होतं, कारण आमची जेव्हा माझ्या जन्माच्या आधीच वडिलांनी तिथे जागा घेतली तेव्हा शेजारचा एक प्लॉट कर्व्यांनी घेतला. हे अण्णासाहेब महर्षी धोंडो केशव कर्वेही तिथे अनेक वर्ष, कारण ते 105 वर्ष आयुष्य त्यांचं झालं, तेव्हा खूप वर्ष तेही राहायचे. मग दिनकरराव कर्वे जे आधी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते आणि मुख्यतः हिरावतीबाई कर्वे, आणि त्यांची मुलं म्हणजे त्यांची सगळ्यात धाकटी मुलगी गौरी, जी गौरी देशपांडे प्रसिद्ध लेखिका नंतर झाली, तिचं माझं वय अगदी एक होतं. त्यांची आमची खूप पहचान होती. आणि दुसऱ्या बाजूला कोल्हटकर म्हणून होते जे प्रसिद्ध मराठी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आहेत, त्यांचे धाकटे भाऊ हे हायकोर्ट जज होते. असं. आणि त्या कोल्हटकरांचा कर्व्यांचा, पण विशेषतः कर्व्यांचा खूपच येणं जाणं असायचं. आणि विशेषतः इरावतीबाईंचं व्यक्तिमत्व तसं आकर्षक होतं आणि त्यामुळे सगळ्या शेजाऱ्यांच्यात इरावतीबाईंचं छाप जास्त होती मुलांच्यावर सुद्धा, आमच्यावर सुद्धा. त्यांचं लिखाण वगैरे त्यावेळेला तुम्ही वाचलं? हा, अगदी लहानपणापासून, कारण त्या मराठीतही खूप चांगलं लिहायच्या तेव्हा. मग इंग्रजी शिकल्यानंतर इंग्रजीही, पण आधी विशेषतः मराठी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकं, लेख अनेक वाचले पहिल्यापासून. त्यानंतर उत्खननाला जायच्या डेक्कन कॉलेजातल्या लोकांबरोबर, ती निंद्राळ्या ठिकाणी सांखलिया वगैरे त्यांच्याबरोबर. आणि मग परत येताना काहीतरी मुलांना दाखवायला घेऊन यायच्या, हाडाची बनवलेली सुई, वेगवेगळी छोटी छोटी गारगोटीची अवजारं लोकांची, पाहायलाही गंमत वाटायची. ते सांगायचे कसे वापरायचे, काय असायचं. मराठी भाषेबद्दल घरामध्ये प्रेम होतं. आणि संस्कृत भाषेचं काय? मराठी वडिलांना विशेष, त्यांच्याकडे मराठी साहित्य आई भरपूर होतं. आईला संस्कृत भाषेचं खास कौतुक होतं, कारण आईचे वडील हे नंतर त्यांनी जन्मभर वकिली केली, परंतु आधी ते MA संस्कृत झाले होते पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून त्यावेळी. आणि संस्कृत MA होऊन 1 वर्ष ते डेक्कन कॉलेजात संस्कृत शिकवतही होते वकिली LLB करत असताना. LLB झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ वकिलीत घालवला. त्यामुळे त्यांना संस्कृतची आवड होती आणि आईला त्याचं आकर्षण होतं. त्यामुळे लहानपणी तिने मुद्दाम एक पंडित जांभोरकर म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने संस्कृत शिकलेले, ते कधीच शाळेत गेले नव्हते, ते पाठशाळेतच शिकले होते. त्यांना इंग्रजीचा शब्दही यायचा नाही, पण संस्कृतात भरपूर विद्वत्ता होती. त्यांना बोलवून मुद्दाम त्यांच्याकडून घरी 3 वर्ष मी संस्कृत शिकलो. त्यांच्याबरोबर कालिदासाचा रघुवंश वगैरे वाचण्यापर्यंत, व्यवस्थित समजण्यापर्यंत त्यांनी घरी शिकवलं. त्यामुळे शाळेतल्या संस्कृतापेक्षा खूप जास्त मी शिकलो होतो. ह्याचा पुढच्या आयुष्यामध्ये लिखाणात वगैरे जागोजागी उल्लेख आलेला दिसतो. त्याचं मूळ तिथंच असावं का? हा, म्हणजे विशेषतः कालिदासाचे देजाळे ग्रंथ वाचायला मला खूप मजा वाटते. अजून मी
वाचतो. आणि उदाहरणार्थ काही विषय निघाला, रघुवंशातला 4था सर्ग रघुदिग्विजय म्हणून आहे, त्याच्यात रघुराजांनी भारतभर त्याचा भ्रमण केलं आणि पराक्रम करत, म्हणजे त्याचा दिग्विजय असतो. तर त्याच्या वर्णनात खूप वेगवेगळ्या भूप्रदेशाचं वर्णन येतं. अशा गोष्टी आता बंगालात सुंदरबन बघायला गेलं तर मग सापडतं की रघुवंशातही आहे वर्णन की तो ते बरोबर तो श्लोकात स्पष्ट कळतं की हे सुंदरबनचंच वर्णन आहे, तिथंही त्याचे रघुचं सैन्य येऊन गेलं वगैरे. असं मग कुतूहलाने पुन्हा पुन्हा वाचतो. कुठं ओरिसात गेलं तर मग ओरिसातल्या सुपारीच्या बागांचं त्याच्यात वर्णन सापडतं. असं आणखी एक तुमच्या भागामध्ये राहणारे महापंडित म्हणजे दामोदर धर्मानंद कोसंबी, तर त्यांचं तुमचं काही त्यावेळेला? त्यांचा प्रत्यक्ष माहिती पुष्कळच होती, कारण ज्या सौभाग्यवती कोसंबी होत्या त्यांची माझ्या आईची चांगली मैत्री होती. त्या नेहमी एकमेकींकडे यायच्या. आईबरोबर मी त्यांच्या घरीही गेलेलो आहे. पण कोसंबी हे जरा एकलकोंडे होते आणि ते काही लोकांशी फारसे बोलायचे नाहीत, संपर्क कुणाचे नव्हता त्यांचा असं वाटतं. कारण वडिलांना त्या सगळ्या शास्त्रांच्यात खूप रस होता. त्यामुळे नागो चापेकर म्हणून, नंतर गोविंद सदाशिव घुर्ये, इरावती कर्वे या समाजशास्त्रात रस असलेले किंवा इतिहासातले सांकालिया, भाषाशास्त्रातले कत्रे, तुमचे भारत इतिहास संशोधक मंडळाचे गह खरे वगैरे अनेक लोक आमच्याकडे त्यांच्याशी गप्पा मारायला, या विषयांची चर्चा करायला यायचे. पण कोसंबी खरे घराच्या अगदी तसे जवळ राहायचे, 1/2 किलोमीटर अंतर असेल, पण ते कधीही आले नाहीत. आणि एकूण जी ख्याती ऐकली ते एकूण जवळजवळ कुणाशीच ते जास्ती बोलायचे नाहीत. पण त्यांच्यापेक्षा सुद्धा त्यांच्या वडिलांनी मराठीत लिहिलेली पुस्तकं आहेत, विशेषतः बुद्धावरती, बुद्ध धर्मावरती. ती मी लहानपणापासून वाचली होती आणि ती मोठी वाचण्याजोगी आहेत, परिणामकारक लेखन आहे. ते फार लोकांना माहिती नाही आहे, परंतु त्या पुस्तकांची माझ्या मनावर पुष्कळ छाप पडली. तर मला थोडंसं याचं आश्चर्य वाटतं की एक लहान वयामध्ये मुलगा बौद्ध धर्माबद्दल वाचू लागतो. म्हणजे त्यातल्या ज्या जातककथा आहेत, पुराणं आहेत, महाभारत, रामायण या गोष्टींचं मुलांना साहजिक आकर्षण वाटतं. परंतु बौद्ध धर्मावरची काही टीका वगैरे असं वाचणं हे त्या वयाला सुलभ आहे असं साधारणपणे मानत नाहीत लोक. माहिती नाही तसं, कारण आमच्याकडे मराठीतही चांगली लिहिलेली पुस्तकं होती. आता उदाहरणार्थ सॉक्रेटिसचे संवाद म्हणून एक, तर मी अगदी लहानपणी सहज वाचायचो. मग कुठतरी विचारलं, तुला काही समजत नसेल, उगीच का वाचतोस? म्हटलं तू का म्हणतोस समजत नाही, तू विचार मला काय. तर ते काहीतरी विचारायचा प्रयत्न केला, असंच कुठेतरी ग्रस्त होते. मी त्याला सांगितलं, माझ्या मते मला समजलं होतं. त्यामुळे अशी पुस्तकं सहज घरात इतकी असल्यामुळे निदान असे वाचायची गंमत वाटायची आणि होती आवड. आणि शेवटचं त्यावेळेबद्दल मला विचारायचं ते म्हणजे तुम्ही JBS हॉल्डेन यांच्याबद्दल उल्लेख आला होता. तर हॉल्डेन यांच्याबद्दलचं लिखाण कसं काय वाचनात आलं किंवा यांचं लिखाण कसं वाचनात आलं? आमच्या वडिलांना वेगवेगळ्या विषयात रस असल्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे JBS हॉल्डेन, जुलियन हक्सली, अशा नंतर ह्याच्यातले सुद्धा फिजिसिस्ट त्यावेळेचे आर्थर एडिंग्टन, जेम्स जीन्स, निंदळा लोकांची चांगली चांगली पुस्तकं होती. मग हायस्कूलमध्ये इंग्रजी शिकल्यानंतर, इंग्रजी समजायला लागल्यानंतर ती मी वाचायला लागलो. आणखीन हॉल्डेनच्या लिखाणाचं मला विशेष आकर्षण वाटायला लागलं, कारण तो विषयही मोठा रसपूर्ण वाटायचा. आणखीन त्याची भाषाही छान आहे. त्यांनी केवळ शास्त्रीय लेखन केलं असं नाही, त्याला समाजकारणात, राजकारणात खूप रस होता. तो डाव्या पक्षातला बराच भाग घ्यायचा. डेली लेबर वर्तमानपत्राचा तो इंग्लंडात संपादक होता. त्यामुळे त्याचं वेगवेगळं मोठं वाचण्याजोगं लिखाण आहे. आणि ते म्हणजे शास्त्रीय इंग्रजी वाचायला यायला लागल्यावर व्यवस्थित शास्त्रीय लिखाण वाचलं, त्याच्यात
विशेष मला आवडायचं हे हॉल्डेनचं होतं. आणि दुसरं जुलियन हक्सलीचं होतं. त्यांनी बर्ड इकॉलॉजी, बर्ड बिहेवियर नावाचं एक छान पुस्तक लिहिलेलं आहे. या BBC वरती, आकाशवाणीवरतीच दिलेल्या भाषणांचं ते पुस्तक छापलेलं आहे. अशा गोष्टी तेव्हापासून बऱ्याच वाचल्या. आणि हॉल्डेनबद्दल दुसरी चर्चा व्हायची, कारण मी शाळेत असतानाच तेव्हा सुएझवर जेव्हा हल्ला केला इंग्रजांनी आणि फ्रेंचांनी, तेव्हा अशा साम्राज्यवादी देशात मी राहणार नाही म्हणून तो हलून भारतात आला. त्याचंही वर्तमानपत्रात खूप चर्चा झाली होती. आणि तो कलकत्त्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये आला. तिथे जे त्याचे संस्थापक महालनोबिस होते, त्यांचा आमच्या वडिलांचा बराच स्नेह होता. वडिलांचा त्या संस्थेशी संबंधही होता. त्यामुळे ते हॉल्डेनला प्रत्यक्ष भेटलेही आणि त्यांच्याकडनं हे ऐकलं होतं. पुस्तकं तर पाहिलीच होती. त्यामुळे हॉल्डेन नावाचं आणखी आकर्षण होतं. त्यावेळेला संस्कृत भाषा, बौद्ध धर्म, हॉल्डेन आणि अशा प्रकारचं विज्ञान याच्याबद्दलचं आकर्षण हे थोडं प्रौढ वळणाचं झालं. परंतु त्या वयाला साजेस म्हणजे खेळबीळ या गोष्टीचं आकर्षण कोणत्या प्रकारचं होतं? खेळाचं पहिल्यापासून मला आवड होती आणि वडिलांनी खूप त्याला उत्तेजन दिलं. त्यांना स्वतःलाही चांगली आवड होती. ते त्यांच्या कॉलेजात, केम्ब्रिजला ते कॉलेजात त्यांना पाठवलं होतं आमच्या आजोबांनी. त्या केम्ब्रिज कॉलेजच्या टेनिसच्या टीममध्ये ते होते. आणखीन टीममध्ये कॉलेजच्या नव्हते तरी पुष्कळदा हॉकी व तिथे त्या क्लॅम नदीमध्ये रोईंग या कॉलेजच्या टीम्समध्ये भाग घ्यायचे. जरी स्पर्धेत नाही पण ॲक्च्युअल त्यांच्या इंटर कॉलेजिएट याच्यात ते टेनिसच्या टीममध्ये सुद्धा होते. आणि त्यांना ह्याची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी उत्तेजन दिलं. आणि मला उंच उडी आणखीन लंगर झाप उडी म्हणतात, हॉप स्टेप जम्प, या दोन गोष्टी छान जमल्याही होत्या. त्यामुळे मला त्याच्यात खूप इंटरेस्ट होता. एका वेळी मी आंतरशालेय स्पर्धा पुण्यात होत्या, त्याच्यात उंच उडीत पुण्याचा चॅम्पियन होतो. मुंबई राज्य स्पर्धा व्हायच्या वयाच्या 16व्या वर्षाखालच्या मुलांच्यात मी मुंबई राज्याचा त्यावेळी उंच उडीचा उच्चांकही केला होता. मग पुढे काही दिवस पुणे विद्यापीठातही मी उंच उडीचा उच्चांक माझा होता. त्यामुळे या विशेषतः ट्रॅक अँड फील्ड ॲथलेटिक्समध्ये मला खूप इंटरेस्ट होता. त्याच्यात मजा यायची, का प्रवासही करायला मिळायचा. पुण्याच्या टीम बरोबर महाराष्ट्रात सोलापूरला कधी कोल्हापूरला, कधी नाशिकला अशा खेळायला जायचो, मुंबईला जायचो. त्यामुळे ते छान चालायचं. त्यावेळेची शाळा आणि कॉलेजामधले जे शिक्षक होते त्यांच्याबद्दल काही सांगता येईल का? त्यातलं कोणाचं काही शिकवणं आठवतं का किंवा असं काही? मॉडर्न हायस्कूलमध्ये तशीच शाळा चांगली होती, म्हणजे शिकवणं व्यवस्थित होतं. परंतु शेवटी जे शिक्षक झालेले होते ते काही खास आवडीने आपखुशीने झाले नव्हते. काही योगायोगाने पुष्कळदा दुसरं काही चटकन जमलं नाही म्हणून असेच मंडळी शेवटी शिक्षक पेशात आलेली असावीत. मुख्याध्यापक कोण होते तेव्हा? त्यावेळी पहिल्यांदी कोपरकर म्हणून होते, मग एक ताटके म्हणून होते. ते ठीक, म्हणजे तसे चांगले लोक होते. परंतु असे काही विद्वान, काही मनापासून शिकवतायत, काही खास छान शिकवतायत असे म्हणण्याजोगे शिक्षक काही कोणी नव्हते. उलट नूतन मराठी विद्यालयाची कीर्ती पूर्वीच्या काळी वेगळ्या प्रकारची होती का? म्हणजे त्यातले उदाहरणार्थ नारळकर किंवा पु ग सहस्रबुद्धे किंवा अन्य काही मंडळी, हे शिक्षकांबद्दल त्यांचे विद्यार्थी अतिशय ममत्वानं, आदरभावानं बोलताना नंतर शक्य आहे. पण निदान मॉडर्न हायस्कूलमध्ये अशा दर्जाचे कोणी शिक्षक नव्हते. जे होते शिस्तीत शाळा चालवायचे, शिकवायचे तसे आपल्याकडून जे शिकवणं जरूर आहे ते व्यवस्थित. परंतु त्यांच्याबद्दल काही खास आदर वाटेल किंवा त्यांच्या शिकवण्याने विषयाचं खास आवड निर्माण होईल असं काही नव्हतं. त्यामुळे खास शिक्षक माझ्या आवडीचे होते ते आमचे पटवर्धन शिक्षक होते, जे ॲथलेटिक्सचे कोच होते. कारण त्यांना त्याची निश्चित आवड होती आणि ते मोठ्या मनापासून उंच उडीच्या जे वेगवेगळ्या स्टाईल्स असतात ते सगळं शिकवायचे. त्यांची आमची खास दोस्ती होती. कारण संध्याकाळी मैदानावर जाऊन गप्पा मारायचे आणि ते सगळ्या मुलांच्यात मिसळायचेही. बाकीचे शिक्षक जरा अंतर ठेवायचे.
हे पूर्ण मिसळायचे. ते पुन्हा घेऊन जायचे कुठल्या कुठल्या स्पर्धांना, गावाला सुद्धा दुसऱ्या अशी. त्यामुळं खास मैत्री अशी आणि प्रेम असलेलं तेच शिक्षक असं होते. म्हणजे तुमची शाळेची स्नेहसंमेलन वगैरे असायची का वार्षिक? हो, असायची. त्याच्यात मी काही खास विशेष भाग घ्यायचो संमेलनात वगैरे, म्हणजे मी काही नाटकात किंवा वक्तृत्वात असा कधी फारसा भाग नाही घेतलेला. कॉलेजमध्ये, फर्ग्युसन कॉलेजमध्ये? फर्ग्युसन कॉलेजमध्ये असंच होतं. शिक्षकांच्यात 2 शिक्षक होते जे चांगले शिक्षक होते, ज्यांना त्याच्यात खूप रस होता. ते एक फिजिक्समधले राम ताकवले, नंतर व्हाईस चान्सलर वेगवेगळे होते, इंदिरा गांधी विश्वविद्यालयाचे वगैरे. ते खास चांगले शिक्षक होते, त्यांचं ऐकायला आवडायचं. दुसरे आमचे वनस्पतीशास्त्राचे वामनराव वर्तक होते. त्यांना वनस्पतींच्यात खूप रस होता आणि त्यांच्याकडनं विशेषतः त्यांना प्रत्यक्ष वनस्पती पाहण्यात, हिंडण्यात, त्यांचा अभ्यास करण्यात रस होता. त्यांच्याबरोबर जायला मिळालं, ती मजा आली. बाकीच्या शिक्षकांचं जरा शाळेतल्या शिक्षकांसारखंच होतं. ते आपले योगायोगाने बनले होते, कुठल्या कुठल्या विषयाचे रसायनशास्त्रज्ञ किंवा प्राणीशास्त्रज्ञ, आणि शिकवत होते. ठीक शिकवायचे, म्हणजे सगळं शिस्तीत चालायचं. काहीही फर्ग्युसन कॉलेज व्यवस्थित चालायचं, सगळे वर्ग व्यवस्थित व्हायचे, आपल्याकडून अभ्यासक्रम ते नीट शिकवायचे. परंतु पुन्हा ज्यांच्यापासून स्फूर्ती येईल असे कोणी खास नव्हते. फक्त मला जीवशास्त्रात खास इंटरेस्ट होता म्हणून वामनराव वर्तक हे एकच होते की ज्यांच्यामुळे विषयाची आणखी आवड वाढायला मदत झाली. आता ह्या जीवशास्त्राचा जो अभ्यासक्रम होता त्याच्याबद्दल काय मत आहे? तो कितपत योग्य होता? तो रद्दी होता माझ्या मते. कारण त्याच्यात मला विधान जीवशास्त्रात काय खास रस होता की प्रत्यक्ष सजीव सृष्टी बघायची, त्यांच्यात प्रत्यक्ष काय परस्पर संबंध आहेत, प्राण्यांचं आचरण. उदाहरणार्थ लहानपणीच आमच्या घराच्या आसपास तशी बाग छान होती. एक वर्षी सरळ हे गवळणी, बाया विवर बर्ड म्हणतात, ते मोठ्या कंपुनी एकत्र घरटी बांधतात एका घरावरती आणि त्यांच्यात खूपच मजा चालते. एक नर अनेक घरटी बांधतो, मग तो खूप गातो, निराळ्या माद्यांना आमंत्रण द्यायचा प्रयत्न करत असतो आणि त्यांचं एकूण ते सगळं पाहायला फारच गंमत येते. आणि मी शाळेत असतानाच एक वर्ष आमच्या घराच्या आवारातच बोगनवेलियाच्या वेलावरती मोठा वेल होता, त्याच्यावर त्यांनी ही प्रचंड वसाहत उठवली होती. हे सगळं पाहण्यात मला आणि आयुष्यात ह्याचा अभ्यास करावा म्हणून मी जीवशास्त्र शिकत होतो. आणि तिथे ते काहीतरी सरडे आणि गांडोळं कापत राहा, आणखीन मेलेलेच प्राणी फक्त बघत राहा असं शिकवायचा तिथली प्रथा होती. त्यामुळे तो विषयाची आवड होती म्हणून मी करत राहिलो, पण मला काही ते मेलेले प्राणी कापायला आवडायचं नाही. आता ही गोष्ट 30 वर्षापूर्वीची. आज जीवशास्त्राच्या अभ्यासक्रमाची काय परिस्थिती आहे? एका दृष्टीने बदललंय, सुधारलंय म्हणायला हरकत नाही की प्राणी कापणं थांबवलंय. कारण त्यामुळे प्राण्यांची हत्याही प्रचंड प्रमाणात व्हायची आणि मग लोकांना त्यांच्या किमती वाढायला लागल्या, ते दुर्मिळ झाले. मग लक्षात आलं की हे कॉलेजात वर्षानुवर्ष लक्षावधी बेडूक कापणं हे वेडेपणा आहे. त्यामुळे ते कमी झालेलं आहे. परंतु अजूनही प्रत्यक्ष निरीक्षणाने, प्रत्यक्ष सजीव सृष्टीशी संबंध येऊन तसा अभ्यास करायचं असं फारसं गेलेलं नाही आहे. कारण एकूणच त्या परीक्षा पद्धतीत मग त्याची परीक्षा कशी द्यायची, तुम्ही पक्षी निरीक्षणावरती, पक्ष्यांच्या आचरणावरती किंवा प्राण्यांच्या आचरणावरती शिकवलं आणि त्यांनी बाहेर जाऊन निसर्गात छान पाहिलंही कदाचित, पण मग ते परीक्षेत त्यांना मार्क कसे द्यायचे असे सगळे प्रश्न काढले जातात. आणि ते अजूनही मुख्यतः वर्गात बसूनच, पुस्तकात वाचूनच असं शिकवलं जातं. मग म्हणजे असं दिसतंय मला की परीक्षा हे प्रकरण शिक्षणामध्ये काहीतरी भर घालण्याऐवजी चांगल्या शिक्षणाला अडसरच होऊन बसलेलं आहे. कायमच आहे मला तर वाटतं त्याच्यात पण आणि कोणाचं. परंतु एकूण सगळ्या समाज व्यवस्थेत परीक्षा हे फार जरुरी चांगून बसलेलं आहे. मग जर अपरिहार्य असेल तर त्यातल्या त्यात
परीक्षा जास्त चांगल्या पद्धतीने वगैरे घेणं असं काही शक्य दिसतंय का? नाही, काही पातळीवर पूर्ण शक्य आहे. आता उदाहरणार्थ आम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये मी बरेच वर्ष शिकवतो, तर आमचे PhD विद्यार्थी येतात, त्यांना पहिलं वर्ष काही अभ्यासक्रम करणं सक्तीचं असतं आणि आम्ही शिकवतोय. पण आता मी उदाहरणार्थ शिकवत असलो एव्होल्युशनरी बायोलॉजीवरचा अभ्यासक्रम, तर पूर्ण मला स्वातंत्र्य असतं काय शिकवायचं आणि त्यांना कशा याने ग्रेड्स द्यायच्या. तर मी त्यांना सांगतो की तुम्ही 2 आहे, एक म्हणजे मी तुम्हाला काही काही छोटे छोटे प्रॉब्लेम सेट्स देईन, ते तुम्ही घरीच घेऊन जा, सोडवून आणा. फक्त सगळ्यांनी एकमेकांना विचारायचं नाही, तुम्हाला पुस्तकं पाहिजे तर पहा आणि ते आणा करून. आणि ते तसं प्रामाणिकपणे करतात असं दिसतं, कारण साधारण कुणाने दुसऱ्याची कॉपी केली असं दिसत तरी नाही फारसं कधी. आणि मग एक तुम्ही कुठलाही विषय निवडून त्याच्यावर वाचून एक निबंध लिहा, याच्यावर मी तुम्हाला ग्रेड देईन, ते आमच्याकडे चालतं. आणि मग ते मला वाटतं या दोन्ही गोष्टींनी विद्यार्थ्यांना शिकायलाही चांगली मदत होते. हे या पातळीवर शक्य आहे, पण मोठ्या प्रमाणात जिथे विद्यार्थी ज्या वेगवेगळ्या परीक्षा देणं जरूर आहे, तिथे कसं करता येईल हे काही मला सांगणं बरोबर आहे. अवघड. पण आपल्याकडे उदाहरणार्थ शाळेत जर घेतलं तर ज्याला आपण म्हणूया की HSCची किंवा SSCची परीक्षा ही सबंध 12 वर्षातून 2च वेळेला असते. इतर वेळेला ज्या परीक्षा आहेत त्या शाळा आणि शिक्षक आपापल्या पातळीवर घेत असतात. त्या ठिकाणी त्यांना अशा थोड्या काय म्हणूया इनोव्हेटिव्ह पद्धतीनं परीक्षा घेणं शक्य आहे, कारण ती 50 किंवा 100 मुलांची परीक्षा घ्यायची असते. परंतु त्याला कदाचित आज समाज मान्यता त्या मानानं नाही. आणि ते कुणीतरी सांगायला हवं आहे की अत्याधुनिक पातळीवर आघाडीच्या संस्था अशा प्रकारानं परीक्षा घेतात आणि जिथं आपल्याला व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे तिथं तरी निदान आपण तसा प्रयत्न केला पाहिजे. आता 10 लाख मुलांची परीक्षा घेणं तर तुम्हाला नसेल जमणार तर त्यावेळेचं राहू द्या, परंतु एरवी म्हणजे पहिल्या इयत्तेची परीक्षा सुद्धा आपल्याला जुन्याच पद्धतीनं किंवा घ्यायला पाहिजे असं काही आग्रह धरण्याचं कारण नाही. हे खरं आहे, परंतु एक गोष्ट शक्य आहे आणि जी मी प्रत्यक्ष पाहिलेली आहे, मला जे छान वाटते की तुमचा ह्या ग्रेडशी तसा प्रत्यक्ष संबंध नसलेले एक केंद्र शासनाच्या विज्ञान प्रौद्योगिकी विभागाचा एक कार्यक्रम आहे राष्ट्रीय पातळीवर, मुलांची सायन्स काँग्रेस, नॅशनल चिल्ड्रन्स सायन्स काँग्रेस म्हणून. ते चांगलं काम करतात. दरवर्षीला एक काहीतरी विषय निवडतात. या वर्षीचा विषय पाणी आहे, गेल्या वर्षीचा विषय फूड सिक्युरिटी होता वगैरे. मग त्याच्यावरती अनेक लोक ते गोळा करतात आणि बसून एक चांगलं पुस्तक बनवतात. त्या पुस्तकात 100-150 वेगवेगळे छोटे छोटे करण्याजोगे प्रकल्प ते सुचवतात. ते कसे करावेत, काय पद्धतीची निरीक्षणं घ्यावी, काय पद्धतीचे प्रयोग करावेत, याचं व्यवस्थित निरूपण केलेलं असतं. आणि मग ह्यातला कुठलाही प्रकल्प निवडून तुम्ही करायचा अशी अपेक्षा असते. वेगवेगळ्या शाळांच्या जिथे उत्साही विज्ञान शिक्षक आहेत ते भाग घेतात, ते आणि विद्यार्थी मिळून ते प्रकल्प करतात. मग त्यांचे प्रत्येक जिल्ह्यात भारताच्या स्पर्धा असते, जिल्हा पातळीवर ते प्रत्येकजण त्यांनी काय काम केलं आहे हे मांडतात. मग राज्य पातळीवर असते, मग राष्ट्र पातळीवर असते. त्यातल्या त्या राष्ट्र पातळीवरच्या संमेलनाला मी गेलोही होतो. खूप उत्साही विद्यार्थी, खूप मनापासून काम करून खूप विज्ञानात रस घेणारे असे तिथे भेटतात. आणि छोट्या छोट्या मणिपूरमधल्या कुठल्या कुकी लोकांच्यातले सुद्धा मोठे इंटरेस्ट घेऊन प्रश्न विचारणारे बोलणारे विद्यार्थी तिथे येतात. असंही शक्य आहे, परंतु ते परीक्षा आणि नेहमीच्या ह्याच्यात ते वेगळ्या ह्याच्यात ते चालवलेलं आहे आणि ते चालतंही आहे आणि ते जास्त चालवलं पाहिजे असंही निश्चित मला वाटतं. आणखी सुद्धा मी त्याच्यात मलाही रस आहे. मी सध्या प्रयत्न करतो आहे की आता जे हे खूप वेगवेगळ्या पद्धतीची माहिती गोळा होते ह्याच्यात. आता उदाहरणार्थ पाण्याबद्दल की विहिरी अंतर्जलाची एकूण पातळी खाली जातीये का, याच्याबद्दल असा खरा चांगला सरकारी काही माहिती मिळतच नाही. मी प्रत्यक्ष सरकारी आता हजारोनी या कूपनलिका खोदतात. ते केव्हा किती याच्यावर पातळीवर पाणी लागलं
याची काही व्यवस्थित माहिती मिळते का म्हणून आम्ही आमच्या ग्रामीण प्रदेशात निरनिराळ्या ठिकाणी काम करतो तिथे चौकशी केली, पण कुठं त्याचं व्यवस्थित रेकॉर्ड ठेवत नाहीत. याच्यात एक भाग असतो की कॉन्ट्रॅक्टर खोटच सांगून दुसरे खूप जास्त खोल खणलं म्हणून पैसे घ्यायला हवे असतात म्हणून ते रेकॉर्ड नीट ठेवत नाही, काही कारण असो. पण मग हे जे विद्यार्थी वगैरे करतात प्रकल्प त्याच्यात ते तिथली व्यवस्थित माहिती गोळा करतात. तर आज आता नवे हे जे संगणकाची वगैरे सगळी सोय झालेली आहे, नेटवर्क कम्प्युटर्सची वगैरे, तर ही माहिती सुद्धा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये केली जाते. आज काय होतं ते त्यांचे अहवाल बनतात आणि ते वर्ष संपल्यावर फेकून दिले जातात, ती माहिती संकलित होत नाही. तर मी आता असा काही आमच्या मित्रांबरोबर प्रयत्न करतोय की एक व्यवस्थित डेटाबेस बनवावा आणि त्याच्यात हा डेटा सगळा संकलित होईल असा प्रयत्न करावा. आता पुढच्या अशी कल्पना आहे की पुढच्या वर्षी जैवविविधता हा विषय निवडला जाईल, तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ह्याच्यात आणखी निरनिराळ्या आणि मग तसं केलं गेलं तर मग मणिपूरच्या विद्यार्थ्यांना कर्नाटकात किंवा हिमाचल प्रदेशात काय पद्धतीचं काम झालं, तिथे काय माहिती मिळाली हेही बघायला मिळू शकेल. तो एकत्र केला तर त्यांचा कम्प्युटरवरती वेबवरती घातला तर तिथून वेबवर जाऊन अशाही शक्यता निरनिराळ्या नव्या आहेत. तेव्हा हे अनेक गोष्टी करण्याजोग्या आहेत आणि तसे उत्साही लोक आहेत. आणि वाटतं वेगवेगळ्या ठिकाणी की लोक सारखे म्हणतात बिहारात तर काहीच होणार नाही, परंतु गेल्या वर्षी बिहार राज्याने या राष्ट्रीय पातळीवर पहिलं पारितोषिक मिळवलं. बिहारातले काही काही मोठे उत्साही शिक्षक होते, त्यांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी छान केले होते कामं. म्हणजे मला ह्याच्यामध्ये एक नाविन्यपूर्ण मुद्दा असा दिसतोय, सगळेजण असं विशेषतः बालमानसशास्त्राची लोक असं म्हणतात की लहान मुलांना सगळ्यात जर काही आवडत असेल तर ते म्हणजे मोठं झाल्याचा खेळ खेळणं. त्यामुळं बोलकी घेऊन मुली संसार करायचा प्रयत्न करतात आणि मोठी माणसं या सगळ्याकडं अतिशय पेट्रनायझिंग किंवा फालतू गोष्टी अशा बुद्धीनं पाहतात. पण आत्ताचं जे बोलणं झालं त्याच्यावरून असं दिसतं आहे की मोठ्या माणसानं जे नीटपणी करता येत नाही आहे काय काय वेळेला, उदाहरणार्थ माहिती विविध प्रकारची गोळा करणं, ही कदाचित गोष्ट लहान मुलांच्या माध्यमातून जास्त प्रभावीपणानं होऊ शकेल आणि त्यातून एकाच वेळेला आपण म्हणतो स्वार्थ आणि परमार्थ, तसं त्या मुलांचं शिक्षणही जास्त उपयुक्तपणे होईल आणि त्या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेली ही जी माहितीचं संकलन आहे हे तुमच्या म्हणण्यानुसार सरकारी यंत्रणेपेक्षा जास्त परिणामकारक आणि उपयुक्त अशा प्रकारचं होईल. जागतिक कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होता. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकलात. सादर करते शैलेश माळोदे, निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची.